नमस्कार. अकस्मात मराठी हॉरर चॅनलवर आपले स्वागत आहे. आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी अलौकिक, अद्भुत आणि रहस्यमय अशी कथा घेऊन आली आहे. पण कथेला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन थरारक कथांचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. अजय, विजय आणि संजय हे तिघं खूप घट्ट मित्र असतात. अगदी शाळेत जात असतानापासूनची त्यांची मैत्री असते. एके दिवशी घरच्यांची परवानगी घेऊन हे तिघं समुद्रकिनारी ट्रिपला जायचं ठरवतात. छोट्या कारमध्येच तिघेही समुद्राकडे जायला निघतात. सूर्यास्तात मेडिटेशन आणि योगा करण्याची त्यांची मोठी हौस असते. त्यामुळे ते अगदी कमी नावाजलेला एक साधा आडमार्गी असलेला बीच निवडतात. आडमार्गी असल्याने ह्या बीचवर हॉटेल्स, दुकाने तसे कमीच असतात. त्यामुळे माणसांची रहदारी देखील कमी असते. रस्त्याने मौज मजा करत हे तिघेही सायंकाळी 5 वाजायच्या सुमारास बीचवर पोहोचतात. नाही म्हटलं तरी काही 5-10 लोक तिथं समुद्राचा आनंद घेत असतात. हे तिघं देखील अगदी लहान मुलांसारखं हुंदडत बागडत समुद्राचा आनंद घेऊ लागतात. काही वेळानंतर तिघे गप्पा मारत मूळ बीचपासून 1.5-2 किलोमीटर अंतरात दूर चालून येतात. त्यांना वाळूत एक जुनी गोलाकार वस्तू सापडते. ही वस्तू एक जुनी कंपास असते. त्यांना ती वस्तू अतिशय रहस्यमय वाटते आणि ते ती जवळ ठेवतात. सूर्यास्ताच्या वेळी त्या कंपासची सुई अचानक वेगवेगळ्या दिशांना फिरू लागते. त्यांना जाणवते की त्या कंपासची सुई त्यांना कुठेतरी नेऊ पाहत आहे. ते त्या सुईच्या दिशेने चालू लागतात आणि त्यांना पुन्हा एक नवीन वस्तू सापडते. ती एक जुनी डायरी असते, ज्यात धुक्याच्या रात्री फिरत्या जहाजाची गोष्ट सांगितलेली असते, जे जिवंत लोकांच्या आत्म्यांना घेऊन जाते. त्या डायरीतील शेवटच्या पानावर एक इशारा असतो. ह्या किनाऱ्यावर रात्री तुम्ही एकटे नसावे. त्यांना हे वाचून थोडी भीती वाटते, पण ते तिघे या गोष्टीला गांभीर्याने घेत नाहीत. काही वेळाने त्यांना अचानक त्यांच्या आजूबाजूला अदृश्य उपस्थिती जाणवू लागते. त्यांना वाटते की कोणीतरी त्यांच्या मागे आहे, पण जेव्हा ते मागे वळून पाहतात तेव्हा तिथे कोणीच नसते. ते तिथून परत त्यांच्या गाडीकडे जात असतात. पण अचानक त्या समुद्र किनाऱ्यावर घनदाट धुके पसरू लागते आणि वातावरण एकदम भुताटकी वाटू लागते. ते लवकरात लवकर तिथून निघण्याचा प्रयत्न करत असतात. हळूहळू किनाऱ्यावरील धुके अधिकच घनदाट होऊ लागते आणि अचानक दूरवर एक घंटा वाजते. ते तिघेही दचकून आवाजाच्या दिशेने बघतात तर एक प्राचीन गॅलियन सारखे जहाज धुक्यातून प्रकट होते. त्याचे पाल फाटलेले असते आणि ते वाऱ्याशिवाय रात्री फडफडत असते. ते तिघेही अतिशय घाबरतात, कारण डायरीमध्ये त्यांनी जे वाचले ते आता खरे होत असते. तिथले वातावरण आता अधिकच भयान वाटत असते. ते तिघेही एकमेकांचा हात घट्ट पकडून उभे असतात. तेवढ्यात त्यांना दिसते की जहाजावरून सावलीसारख्या काही आकृत्या उतरत आहेत आणि पाण्यावरून फिरत आहेत. डायरीमध्ये वाचल्याप्रमाणे ते शापित खलाशी असतात, ज्यांना पृथ्वीवर फिरण्याची आणि त्यांच्या भुताटकी रँकमध्ये नवीन सदस्य शोधण्याची शापित बनत नसतात. घाबरून ते तिघेही मित्र जीव मुठीत घेऊन पळू लागतात, पण त्यांना समुद्र किनारा अनंत वाटू लागतो आणि धुके त्यांना गोंधळात टाकत असतात.
आता त्यांना त्या भुताटकी खलाशांची फिसफिसाट जास्त जोरात ऐकू येत असते. त्यांचा थंड श्वास त्यांना त्यांच्या मानेवर जाणवत असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी धुके पूर्णपणे साफ झालेले असते आणि समुद्र किनारा रिकामा असतो. फक्त 3 जोडी पाऊलखुणा पाण्यात जात असताना आणि लाटांखाली अदृश्य होत असताना दिसत असतात. त्यांची कार तिथेच उभी असते. तिचे दरवाजे उघडे असतात, जणू काही प्रवाशांची वाट पाहत, जे कधीच परत येणार नसतात. अशा प्रकारे 3 मित्र समुद्रात हरवून जातात. कदाचित आता ते सुद्धा भुताटकी खलाशींचा भाग आहेत आणि अनंत काळासाठी समुद्राच्या धुक्याच्या पाण्यात नौका चालवण्यासाठी शापित आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या अशा एका थरारक कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.